आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरब्बा, जो की केसांसाठी ओव्हरऑल हेल्थसाठी आपल्या खूप छान असतो। आणि त्यातल्या त्यात हा गावरान आवळा आहे, जो आपला नॉर्मल आवळा असतो त्यापेक्षा छोटा, म्हणजे 3 प्रकारचे आवळे येतात, त्यातला हा सगळ्यात छोटा आवळा आहे। आणि आपण बघू शकता हे कशा प्रकारे मी वॉश करून घेते आणि ते कसं बनवते। एकदम सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा। हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आवळे आणि धुवून घेऊन परत एका पॉलिथिनमध्ये ठेवलेले आहेत। पॉलिथिनमध्ये ठेवणं हे काही गरजेचं नाही, पण मी असेच ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर मी यांना गाठण मारून घेतलेली आहे। त्यानंतर मी काय केलेलं आहे, ह्या आवळ्यांना एकदम व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे। पुसल्याच्या नंतर एका कढईमध्ये डबल बॉयलर मेथड जसं की आपण बनवतो त्या टाईपमध्ये मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती चाळण मांडलेली आहे आणि त्यावरती हे आवळे टाकलेले आहेत। त्यावर झाकण ठेवून मी एक 10 मिनिटं असंच सोडून दिलेलं आहे। 10 मिनिटाच्या नंतर बघू शकता हे एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि जास्त पण सॉफ्ट नको असतात, हे फक्त थोडेसे नॉर्मली सॉफ्ट झाले तरी चालतात। त्यानंतर मी हे आवळे डायरेक्ट कढईत टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे। साखर अंदाजे टाकलेली मी, असं काही नाही की जास्त आणि कमी त्याचा एक माप असतो असं काही नाही। आवळे असतील 1-2 ग्लासचा अंदाज, मी 1 ग्लास साखर टाकलेली आहे आणि साखरेचा असं एक मस्त पाक बनवून घेतलेला आहे मी। आणि त्या साखरेचा पाक बनवण्यासाठी मी कुठलंही पाणी किंवा दूध काहीच नाही टाकलेलं आहे, असंच त्याला गरम करत करत मी पाक बनवलेला आहे। आणि पाक बनवल्याच्या नंतर त्याचा कलर डार्क होत हा असा झालेला आहे। असं झाल्याच्या नंतर ना परत ते पाणी नाही होणार, त्यामुळे मी एकदम ते पाणी न टाकता शिजवलेलं आहे। आणि बघू शकता हे या वेळेला कसा झालेला हा आवळा आहे। असा झालेला आवळा बरणीत भरून ठेवा।